हाय हॅलो नमस्ते श्री स्वामी समर्थ। आज आपण बघणार आहोत व्हेज मोमोज कसे बनवायचे ते। सर्वात प्रथम मी मैदा घेतलेला आहे। आता हा मैदा चाळून घ्यायचा आहे। आता मी ते 2 वाट्या मैदा घेतलेला आहे। आता हा मैदा चाळून झालेला आहे आपला। आता यामध्ये अर्धा चमच चवीनुसार मीठ घालून घेऊ। नंतर 1 चमच तुपाने काय होतं, लुसलुशीत आणि एकदम मऊ होतात मोमोज। आणि ज्या वाटीनं आपण मैदा घेतलो होतो त्याच वाटीने 1 वाटी आपल्याला पाणी टाकून एकदम हळूहळू असं पाणी टाकून मळून घ्यायचं आहे पीठ। जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही। आता अशा प्रकारे मी पीठ मळून घेतलेलं आहे। यावरतून थोडंसं तूप लावून घेऊ, म्हणजे काय होतं की नरम राहतं आपलं पीठ। आता हे 15 मिनिटांसाठी असंच पीठ ठेवून द्यायचं आहे। तोपर्यंत आपण साहित्य बघू मोमोजसाठी लागणारं। आता हे पीठ एका बाउलमध्ये झाकून ठेवू। आता इथं मला मोमोज बनवण्यासाठी लागणारे साहित्य: गाजर, 2 हिरव्या मिरच्या घेतल्या आहेत मी इथं, पत्ताकोबी, 1 शिमला मिर्च आणि त्यासाठी लागणारे मला ओली मका। आता हे सर्व भाज्या आपण स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायच्या आहेत आणि बारीक चिरून घ्यायचं आहे। हे पत्ताकोबी मी अशा प्रकारे चिरून घेतलेली आहे। यामध्ये आता 1 चमच मीठ टाकून घेऊ आणि 15 मिनिटांसाठी ठेवून द्यायचं आहे। आता हे मिक्स करून घ्यायचं आहे व्यवस्थित आणि 15 मिनिटांसाठी असंच ठेवून द्यायचं, कारण की याच्यामधलं आपल्याला पाणी काढायचं आहे। आता या पत्ताकोबीमधलं आपण पाणी काढून घ्यायचं आहे। आता मग यामध्ये शिमला मिर्च, गाजर, हिरवी मिरची आणि ओली मका हे टाकून घ्यायचं आहे आणि मिक्स करून घ्यायचं आहे। आता हे मिक्स झालेलं आहे आपलं। यामध्ये सॉस टाकून घ्यायचे आहेत आपल्याला। 1 चम्मच सोया सॉस, 1 चम्मच रेड चिली सॉस, 1 चम्मच आलं लसूणची पेस्ट, अर्धा चम्मच चवीनुसार मीठ। हे आपण सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे। आता या पिठाचे छोटे छोटे गोळे करून घेऊ, मीडियम साईजचे। अशा प्रकारे सर्व गोळे करून घ्यायचे आहेत आणि लाटी लाटून घ्यायची आहे। तर हे अशा प्रकारे मी सर्व लाट्या लाटून घेतलेल्या आहेत। आता यामध्ये सारण भरून घेऊ आपण। आणि अशा प्रकारे मोमोज बनवून घ्यायचे आहेत सर्व आपण। हे बघा अशा प्रकारे। आता हे सर्व मोमोज मी अशा प्रकारे करून घेतलेले आहे। आता इथं मी मोमोज उकडून घेण्यासाठी आपल्याला लागणार आहे 1 ग्लास पाणी। आता इथं ह्या चाळणीला तूप लावून घ्यायचं आहे, जेणेकरून आपले मोमोज खाली चिटकणार नाहीत। व्यवस्थित लावून घ्यायचं आहे सर्व बाजूनी। असं ठेवून घ्यायचं आहे। आता हे सर्व मोमोज उकडून घ्यायचे आहेत आपल्याला। 20 ते 25 मिनिटं हे मोमोज उकडून घ्यायचे आहेत। यावरून थोडंसं तूप लावून घेऊ। वीस ते 25 मिनिटं झालेले आहेत।
आता आपले मोमोज तयार झालेले आहेत. हे आता एका प्लेटमध्ये काढून घेऊया मोमोज सर्व. हे बघा आपले मोमोज तयार झालेले आहेत. आता हे मोमोज तुम्ही चटणीसोबत किंवा सॉससोबतसुद्धा खाऊ शकता. तुम्हाला जर ही माझी रेसिपी आवडली असेल तर नक्की लाईक शेअर सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत खात राहा, मजेत राहा. बाय बाय.